वेलकम टू अवर न्यू व्लॉग। आज मी आहे आंब्यात, म्हणजेच आंबा घाटाच्या थोडंसं अलीकडे। व्लॉगचा इंट्रो बघूनच तुम्हाला कळालं असेल की आज आपण चाललोय आंबा घाट आणि मार्लेश्वरचं वॉटरफॉल एक्सप्लोर करायला। सकाळी मला 6 वाजता निघायचं होतं, पण आवरायला थोडा वेळ झाला कारण रात्री काल झोपायला वेळ झालेला। आत्ता मी आंबा घाटाच्या थोडंसं अलीकडे आहे आणि समोर मला हा पॉईंट एक आवडला आहे, पण तिथं जायला मला वाट घावन झाल्या आणि मी आवडलेल्या गोष्टी कधी सोडत नाही। तुम्ही इथं बघू शकता की चिखलामध्ये गाड्या कशा अडकायला लागल्यात, एवढा जास्त पाऊस पडायला लागला आहे। फायनली वाट आता सापडल्या, जाऊन पुढे बघूया की रोड कुठंचपर्यंत जातो आणि कुठून कच्ची वाट सुरू आहे। इथं आत्ता एक खेडेगाव आहे, हे मी पास करतोय म्हणून तुम्ही पुढे बघा व्ह्यू, याला म्हणायचं व्ह्यू। हाच तो व्ह्यू ज्याच्यासाठी केला अट्टाहास, काय व्ह्यू आहे। आत्ता बारीक पाऊस चालूच होता, आता पाऊस थांबला आहे, लगेच मग धुके यायला चालू झाल्यात। डोंगराच्या टोकावर पूर्ण धुकं झालेले। आता मी गाडी खालीच पार्क केल्या आणि वाट शोधत शोधत डोंगराच्या वरच्या बाजूला मला जायचं आहे। इथं माकडं खूप आहेत, माकडांचा आवाज यायला लागला आहे मगापासून। सकाळी निघायला लेट झालेला, मग नाश्ता करूनच आलो आहे आणि नाश्ता एवढा हेवी झाला की आता चालायला येणं झालं आहे। असं रेनकोट घालूनच जायला लागते, रेनकोट काढून चालत नाही कारण पाऊस यायला जायला आहे। अशा ओढ्यातून जायचं थोडं रिस्कीच काम असते कारण गवत आलेलं असते, पाय घसरत असतो सारखा। डेंजर दिसत असेल व्ह्यू। मोर आहे तिकडे वर। काय कसं हवे वड्याला पाणी नाही अजून। वर झाले आपला विषय। या असल्या लोकेशनला यायचं म्हणलं की पायात शूज वगैरे लागतात। आम्ही काय शूज घातले नव्हते, तरी पण आम्ही काळजी घेत चाललेलो। 5-5 मिनिटाला पाऊस येत होता, जात होता, धुकं यायचं जायचं। खाली काय काम आपल्याला। आजच्या दिवसातला आमचा छोटासा ट्रेक झाला आहे, मस्तपैकी लोकेशनवर रील्स करून आलो आहे। इथं पाऊस लागत होता म्हणून थांबलेलो, तर इथं आम्हाला फणसाचं झाड एक दिसलंय। रप्प्याच्या रप्प्या फणस लागलेले झाडावर पूर्ण, बहुतेक हे कच्चे आहेत अजून कारण छोटी साईज दिसायला लागली यातली। इथं आम्हाला आता ओढा दिसलाय, आता म्हणलं इथं खाली जाऊन व्हिडिओ करायला लागतोय म्हणजे लागतोय। पाण्याला प्रेशर जरा कमी वाटत होतं म्हणून म्हणलं खाली जाऊया, आणि याला वाट आता कुठं नाही बघायला पाहिजे। वड्याच्या खाली असलं गार वाटत होतं, एक नंबर। त्यात पाण्याला फ्लो जास्त नव्हता म्हणून बरं आहे। या वड्यात मासं पण लय भारी आहेत, पकडत होतो एक मासा पण सापडला नाही। व्ह्यू बघा फक्त। आत्ता आम्ही आलोय आंबा घाटात। आता पाऊस तर थांबलाय, लगेच मग घाट क्रॉस करून खाली जायचं आहे आम्हाला मार्लेश्वरला। पावसाच्या आधीच गेलं तर बरं आहे कारण घाटात पाऊस लागताना एवढा जोरात लागतोय, त्यात धुकं पण असणार। असं एवढं धुकं आहे इथं।
हे असं धुकं पडायला परत सुरुवात झाल्या. त्याच्या आधी आम्हाला घाटाच्या खाली जायचं आहे, नाहीतर पूर्ण रोडवरचं दिसायचं बंदच होतं आहे. हे बघा पूर्ण रोडवरचं आता दिसायचं बंदच झालं आहे. म्हणून असं घाटातून जाताना इंडिकेटर लावूनच जायचं, म्हणजे जो मागून यायला लागला आणि जो समोरून यायला त्याला दोघांना कळायला पाहिजे कोणतरी यायला लागले, नाहीतर फुकटचं गांडीत काठी जायची. आता आंबा घाट सुरू झाला आहे. ट्रॅफिक झालेलं धुक्यामुळं कोणालाच काही दिसत नव्हतं. आमची गाण फाटलेली धुक्यात, तरी पण वातावरण एक नंबर झालेलं. असली मजा येत होती. त्यात आमचं नशीब चांगलं की पाऊस थांबलेला. ते असं घाटात पूर्ण काम चालू आहे. दरड कोसळलं म्हणून असं काहीतरी लावून घेतले तिने. आणि बरोबर आंबाघाट संपल्यावर जे मंदिर लागते तिथून राईट घेतला की तुम्ही मार्लेश्वरच्या तिकडे जाताय. तिथं साईन बोर्ड आहेच. आम्ही आता चाललो आहे मार्लेश्वरला. आणि पाऊस पडायचा थोडा थांबला आहे, त्यामुळे आम्ही लवकर मार्लेश्वरकडे चाललेलो, कारण आम्हाला अजून एक पॉईंट कव्हर करायचा होता. मार्लेश्वरला जाताना असला भारी व्ह्यू दिसत होता, कारण रोडला कोणच नव्हतं. कारण रोडवर कोणीच नव्हतं आणि गाडी पळवायला एवढी मजा येत होती. आता मार्लेश्वर रोडला आहे, फक्त व्ह्यू बघा. पाऊस खूपच मोठा आलेला म्हणून आम्ही थांबलेलो. परत आता आम्ही चाललो आहे मार्लेश्वरकडे. रोडवर बघून तर वाटत नाही जास्त गर्दी असणार आहे आज मंदिरात. मार्लेश्वरला जाताना अशी आपल्याला वेगळ्या पद्धतीची शेती बघायला मिळते. ही टप्प्याटप्प्याची शेती जास्त करून कोकणात केली जाते आणि आपण सध्या टेक्निकली कोकणातच आहे. कारण मार्लेश्वर देवरुखपासून 14 किलोमीटर आहे आणि देवरुखपासून रत्नागिरी आहे 43 किलोमीटर. म्हणजे टेक्निकली आपण कोकणातच आहे. म्हणजे रत्नागिरी इथून असेल 50 किलोमीटर. हे बघा पावसात पण शेतकऱ्यांनाच काम करायला लागते. थोडंसं पुढं आल्यावर ब्रिजवर गाडी थांबवली, कारण सकाळपासून गाडीवर बसून बसून कंबर आखडल्या आणि कंबरेच्या खालचे जे 2 स्लाइस ऑफ बन आहेत ते पण आखडल्या. त्यामुळं मध्ये मध्ये रोडचं असं काम चालू आहे. मग इथं फाउंडेशन बघायला मिळते. गाडी घसरली की तोंडाला फाउंडेशन आहेच आपल्या. जसं जसं मंदिर जवळ यायला लागले पाऊस एवढा मोठा यायला लागला आणि त्याची सर असली लागायला लागल्या. जॅकेटच्या आतनं रट्ट बसायला लागल्यात. रेनकोट घालून त्याच्यावर टी शर्ट घातलाय तरी त्यातनं रट्टे बसायला लागले अंगावरती. असला जोरात पाऊस यायला लागलाय. आता म्हणलं किती पण पाऊस येऊ दे मोठा, आता थांबायचं नाही मंदिर आल्याशिवाय. तरी अंदाजे मंदिर इथून असणार आहे 3 किलोमीटर. पाऊस जास्तच यायला लागलाय. माझं कॅमेरा दिसायचं बंद झालेलं. फायनली आता आलोय आपण आपल्या डेस्टिनेशनवर. इथं आल्यावर पाऊस कमी आलाय. आता काय आडवं येते वाटतं. या 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 आला. पार्किंगमध्ये एवढ्या गाड्या बघून तर वाटायला लागली गर्दी वर जास्त असणार आहे. त्यामुळे लगेच गाडी पार्क करून वर दर्शन घ्यायला पाहिजे. आता लगेच वर जाऊन दर्शन घेऊन येऊया आणि पटकन जेवायला बसूया, कारण एवढ्या भुका लागल्यात का नाही. आता पोटात आता कावळ्याने गँगबँग चालू केले. जसं जसं पायऱ्या चढत वर चाललोय तसं पाऊस आणि धुकं दोन्ही पण अंगावर पडताना वेगळंच एक फिलिंग देते. मार्लेश्वरच्या टोटल पायऱ्या काय तर 400 ते 500 असतील, पण हा व्ह्यू बघून मी काउंटिंगच विसरलोय. आत्ता मी बरोबर मंदिराच्या बाहेर आहे. व्ह्यू बघा फक्त. आता लगेचच महादेवाचं दर्शन घेऊया आणि आत पुढे वॉटरफॉल बघायला जाऊया. एकतर पाऊस सारखा पडत होता आणि मोबाईलमध्ये सारखं पाणी जात होतं, त्यामुळे असं मोबाईल सारखं साफ करायला लागत होता. इथं आत एक छोटीशी गुफा आहे, तिथून आत जायला लागते. आता इथं थोडी गर्दी दिसायला लागली. मला थांबलं पाहिजे थोडं. आत्ता मी मंदिराच्या बाहेर आहे. आत बहुतेक व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, तरी बघूया आपण शूट करता येते काय. मस्त असा व्ह्यू आणि बजरंगबलींचे दर्शन झाले. वॉटरफॉलला पाणी आहे पण पूर्ण अजून वॉटरफॉल ओपन झालेलं नाही आहे आणि ते 3-4 धबधबे दिसतात आपल्याला. लास्ट टाइम मी जेव्हा आलेलो तेव्हा पूर्ण धबधबे सुरू होते.
थोडा वेळ धबधब्याजवळ थांबून फोटोज काढले, व्हिडिओ बनवले. आता आपण चाललोय परत खाली. वातावरण तर क्लिअर दिसते, पाऊस तर नाही आहे. पाऊस नाही आहे तोपर्यंतच खाली जाऊया आणि लगेच दुसरा एक पॉईंट आहे आपला, तिथे जाऊया. कारण एकदा पाऊस सुरू झाला की मग बाहेर पडताना अवघड होते. परत ते पावसाचे थेंब पूर्ण डोळ्यावर लागत राहतात आणि रोडवरचं काही दिसत नाही समोरचं. इथं आता खायला बघत होतो पण एवढं काही चांगलं वाटत नाही इथं. आता जे काय खायचं आहे ते आता खालीच जाऊन खायचं. आत्ता मी घरी चाललेलोच, तोपर्यंत प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. आता आपण चाललो आहे रत्नागिरीला, कारण रत्नागिरी इथून आहे 43 किलोमीटर. याआधी पण आपण रत्नागिरीचा एक व्लॉग बनवलेला, पण आता जो नेक्स्ट व्लॉग येणार आहे त्यामध्ये आपण एक जुनं शिव मंदिर आहे ते आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. व्लॉग आवडले असल्यास लाईक, कमेंट आणि